नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 6 भौतिक राशींचे मापन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यातील अ. प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे का भरते? उत्तर आहे या प्रकारे. एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात. एखाद्या ग्रहावरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते, त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहांवर वेगवेगळे वजन भरते. दुसरा प्रश्न आहे, दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल? उत्तर, कोणतेही मापन करताना योग्य साधने वापरेल. दुसरं, आपण घेत असलेल्या वस्तू प्रमाणित मापाने योग्यरित्या मोजल्या आहेत की नाही त्याची शहानिशा करेल. पुढचा पॉईंट आहे, दुकानदार, भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात त्यावर प्रमाणित असल्याचा छाप आहे की नाही ते तपासेल. त्याच्यावर वापरण्यात येणारी वजने योग्य आहेत की त्यांच्याऐवजी एखादा दगड वापरला आहे हे देखील पाहिल. पुढचा प्रश्न आहे, वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे? उत्तर, बघा या प्रकारे हा फरक आहे. वस्तुमान, पदार्थातील द्रव्य संचयाला वस्तुमान म्हणतात. तर वजन म्हणजे काय? तर वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. दुसरं, वस्तुमान ही अदिश राशी आहे, तर वजन ही सदिश राशी आहे. तिसरा मुद्दा आहे, वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच भरते, तर वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगवेगळे असते. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. सांगा, लावू मी कोणाशी जोडी? या ठिकाणी अ गट आणि ब गट दिलेले आहे. आपल्याला योग्य जोडी लावायची आहे. बघा, पहिलं दिलं आहे अ गटात वेग, याची योग्य जोडी आहे या प्रकारे. वेग मीटर पर सेकंद. दुसरं, क्षेत्रफळ चौरस मीटर. तिसरं, आकारमान लिटर. चौथं, वस्तुमान किलोग्रॅम. पाचवं, घनता किलोग्रॅम पर घनमीटर. अशा प्रकारे या ठिकाणी या योग्य जोड्या आपण लावलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 3. उदाहरणासहित स्पष्ट करा. त्यातील अ. अदिश राशी. अदिश राशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येते. लांबी, वस्तुमान, क्षेत्रफळ, तापमान, कालावधी या अदिश राशी आहेत. तिसरं, यात दिशेचा अंतर्भाव नसतो. सदिश राशी. उत्तर, परिमाण व दिशा यांच्या सहाय्याने पूर्णपणे व्यक्त करता येणारी राशी म्हणजे सदिश राशी होय. विस्थापन व वेग या सदिश राशी आहेत. यात दिशेचा अंतर्भाव असतो. पुढचा प्रश्न आहे, मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट करा. उत्तर, मापनात आढळणाऱ्या महत्त्वाच्या त्रुटी म्हणजे योग्य साधनांचा वापर न करणे. काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत, त्याऐवजी दगड किंवा तत्सम साधने वापरतात. त्यामुळे ते करत असलेल्या वजनात फेरफार होतो. कधीकधी तराजू नीट कार्य करीत नसतो. तिसरं, पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही. साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे. दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे तराजू, ताणकाटा, फूटपट्टी, मोजमापाची टेप, निरनिराळी वजने, दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही. मापन करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो. तिसरं, ताग्यातून कापड काढताना त्याचे योग्य मापन केले जात नाही.
वरील बाबीविषयी ग्राहकाने विशेष दक्षता घेऊन आपण फसवले तर जात नाही ना याची खात्री करून घेतली पाहिजे. प्रश्न क्रमांक 5 कारणे लिहा. त्यातील अ. शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. उत्तर. प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात. त्यात काहीही प्रमाणीकरण नसते. त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही. दुसरा प्रश्न. ठराविक कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. उत्तर. सतत वापराने वजन व मापे प्रमाणित शक्यता नसते. त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन व मापे यांची तपासणी करणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे. अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा. अचूक मापनाची आवश्यकता. दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे, अन्यथा त्याचे दूरगामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात. मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान, विशेष महत्त्वाच्या आणि अल्प प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या असतील तर त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे. उदाहरणार्थ सोने आणि चांदी. अचूक मापनासाठी वापरावयाची साधने. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर, वस्तुमान, काळ, तापमान, राशींची सूक्ष्म मापने अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत. शरीराचे अचूक तापमान बघण्यासाठी तापमापक आता डिजिटल पद्धतीचे वापरले जाते. तिसरा पॉइंट आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धांशी निगडीत अंतरे व काळ मापन करावयाला विशेष डिजिटल उपकरणे वापरली जातात. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान यामधील पाठ क्रमांक 6 भौतिक राशींचे मापन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.